आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जयंतला आता जानूवर जरा संशय यायला लागलेला असतो. त्याला कळत नसतं की हे सगळं नेमकं चाललंय तरी काय. कारण आहे ना, आता हे प्रमाण जरा जास्तच वाढत चाललेलं असतं आणि त्यामुळेच ना जानू काहीतरी लपवते या गोष्टी तर कळत असतात. ते दिग्विजय यांनी आता संतोषची बाजू घेऊन तिथे श्रीनिवास यांचा अपमान केलेला असतो आणि सोबतच श्रीनिवासांबद्दल चुकीचं पसरवलं जात असतं. तेव्हा आता सगळीजण रागारागात उठून उभे राहतात आणि म्हणत असतात की हे सगळं काही चुकीचं आहे, ते सगळं बाबांचं आहे आणि संतोषला सुद्धा घरातले सगळेजण सुनावतात. तुला हे सगळं करताना लाज वाटत नाही का? बाबांनी या सगळ्यासाठी किती मेहनत केली आहे. वरदही आता श्रीनिवास यांची बाजू घेऊन बोलत असतो. पण त्याच वेळेला आता संतोषने एवढा सगळा तमाशा केल्यानंतर लक्ष्मीचे डोळे मात्र पाणावलेले असतात. दिग्विजय म्हणत असतो की उगाच आहे ना, तुम्ही घरचे लोक वाचून घेऊन आता सांगू नका. आम्हाला माहिती आहे की या सगळ्यामध्ये कोण नक्की पॅटर्नचा मालक आहे. तेवढ्यातच ना तिथे पोलीस आलेले असतात श्रीनिवास यांना अटक करण्यासाठी. दुसरीकडे जानूने मुद्दामून सांगितलेलं असतं की तिला त्रास होतोय आणि म्हणून जयंत तिला गाडीमध्ये बसवतो आणि त्यावर जानू त्याला म्हणत असते की मला सफोकेशन होतंय, आपण आताच्या आता घरी जाऊया. त्यावर जयंत जानूला घेऊन घरी जायला निघत असतो. त्यावर जानू त्याला म्हणत असते की मला घरी गेल्यावर बरं वाटेल, आराम करते मी जाऊन. आणि मग तेव्हा तो तिला घरी घेऊन जात असतो. मग आता जयंतला थोडा ना जानूवर संशय येत असतो, कारण त्याला वाटत असतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे. कारण ही तर एवढी इथे येण्यासाठी आतुर झाली होती, पण आता अचानकपणे हिने इथे जायचं कॅन्सल कसं केलं हा विचारच ना आता तो करत असतो. तेव्हा जानूने डोक्याला हात लावून घेतलेला असतो आणि तेव्हा जयंत घाबरतो. तो विचार करतो की आता पुन्हा जर हिला काही आठवलं तर प्रॉब्लेम व्हायचा, त्यापेक्षा हिला घरी घेऊन जाऊया. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की पोलीस जेव्हा समोर येतात तेव्हा पोलीस श्रीनिवास यांना अटक करायला आले आहेत असं म्हणतात. तेव्हाच ना श्रीनिवासांच्या बाजूने लगेच लक्ष्मी उभी राहते आणि लक्ष्मी बोलत असते की तुम्ही असं ह्यांना अटक करून घेऊन जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला माहीत नसेल पण मी सांगते की ह्यांच्या नावावर ते पॅटर्न आहे आणि त्याचसोबत तुम्हाला विश्वास बसत नसेल ना तर तुम्ही आधी सगळ्याची खात्री करून घ्या आणि मगच अटक करायला या, कारण तुम्ही जोपर्यंत खात्री करत नाही तोपर्यंत अटक करता येणार नाही. मग आता श्रीनिवासांचं जे बोलणं असतं, म्हणणं असतं ते लक्ष्मीने मांडलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता त्याच्या पाठीशी सगळेच जण उभे असतात. पोलीसही निघून जातात. तर दुसरीकडे आता पुरस्कार म्हणजेच जो काही सन्मान सोहळा असतो तो संतोषच्या बाजूने झालेला असतो, म्हणून संतोष दिग्विजय यांचे जाऊन आभार वगैरे मानत असतो. त्याला म्हणत असतो की आज मला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, सगळ्यांसमोर माझी बाजू तुम्ही मांडली, मला खूप आनंद झाला. त्यावर दिग्विजय म्हणत असतात ते पॅटर्न तुमच्याच नावावर आहे ना, म्हणून हे सगळं शक्य झालं. उलट आहे ना, तुम्ही आता पुरावे दाखवा, पुरावे दाखवलात ना तर तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. मग आता जर श्रीनिवासांना जन्माची अद्दलही घडेल असंही आता दिग्विजय बोलत असतात. त्यांना माहीत नसतं की संतोष किती खोटं बोलतोय ते. संतोषने या सगळ्यामध्ये एक मदतही केलेली नव्हती, पण उगाचच क्रेडिट घेऊन तो गेलेला होता. तेच आता दिग्विजय तिकडनं जायला निघतात तर संतोष मात्र त्यांची सेवा करत असतो. त्यांना म्हणत असतो की तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही आणि त्याचबरोबर तो आता स्वप्न बघू लागतो कोटींच्या पैशांची. इकडे आता जयंत जानूला घरी घेऊन आलेला असतो, रूममध्ये वगैरे तिला झोपवतो. तेव्हाच जयंत तिकडनं गेल्यानंतर जानू एकटीच बडबडत असते, म्हणत असते की किती नालायक माणूस आहे हा, ह्याला जर ठरवलं असतं ना ह्याने तर सगळ्याच काही गोष्टी केल्या असत्या, पण त्याने तेव्हाच सगळ्या गोष्टी ठरवल्या नाही. मला माहिती आहे ना, मला जर डॉक्टरकडे घेऊन गेला आणि मग तिकडे कोणी दुसरे विचित्र असतील आणि त्यांनी मला हात लावला तर, म्हणूनच ना ह्याने हे सगळं केलेलं आहे, घरात आणून ठेवलंय मला फक्त, असंही आता म्हटलं जातं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की वीणा देवासमोर येऊन संतोषची गाराणी गात असते. तेव्हाच तिथे आता श्रीनिवास येतात आणि श्रीनिवास आता वीणाला थारा देत असतात. वीणाला म्हणत असतात की तू नको वाईट वाटून घेऊस, तू सावर स्वतःला, तू जर असं स्वतःला वाईट वाटून घेशील तर कसं चालेल. त्याचबरोबर बघा ना, इतका मुलगा बेकार आहे ना तुमचा की काय सांगू, आपले एवढे सोन्यासारखे आई बाबा आहेत तर त्यांची साथ द्यायची सोडून त्यांना आता फक्त पैशाशी घेणं देणं झालेलं
केलेला आहे आणि त्यामुळेच ना ते हे सगळं करतायत असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्या जातात ना, तेव्हा मात्र आता लक्ष्मी बोलत असते की त्याला आता नाही कळणार गं, जेव्हा त्याच्या हातात ना सगळंच निसटून जाईल ना, तेव्हा त्याला त्या सगळ्याची खरी किंमत कळेल. मग तेव्हाच तिथे सिद्धू आलेला असतो आणि सिद्धूने नेमकं हे बोलणं ऐकलेलं असतं. सिद्धू म्हणत असतो की काय म्हणजे संतोषदादांनी असं हे सगळं मुद्दाम केलं आहे का? नाही, काही झालं तरी बाबांना या सगळ्या गोष्टीसाठी न्याय मिळायला हवा. दुसरीकडे आता जानू मुद्दामूनच ना जयंतला त्रास द्यायचं ठरवत असते. जयंतला ती म्हणत असते की मला ना खूपच कसं तरी होतं आहे जयंत सर, मला भूकही लागली आहे. मी तुम्हाला काय सांगू, मला सफोकेशन्स होते. जरा AC ऑन करा बरं. आणि बघा ना ही चादर पण कशी विस्कटली यार, मला खरंच ना या सगळ्याचा ना असा कंटाळा येतो ना, मला सगळं साफ लागतं बघा. आणि मला ना काहीतरी हवं आहे खायला आणि मला बाम द्या बरं जरा आणून. मग त्याने बाम दिलेला असतो, तो बाम तिला नको असतो म्हणून ती बोलते शी हा नको, मला दुसरा बाम द्या. जरा मोबाईल देता का हो, खाली पडला आहे तो, चार्जिंगला लावायचा आहे, तेवढा मोबाईल चार्जिंगला लावा. असंही ती आता त्याला काम लावत मुद्दामून बोलत असते. कारण आहे ना तिला मुद्दामून हे सगळं काही का करायचं असतं, का तर जयंत तिच्या मागे पुढे करत असतो ना. मग ह्याला इतकीच हौस आहे ना माझ्या मागे पुढे करायची, तर ह्याला आता दाखवतेच कसं असतं मागे पुढे करणं ते. मग आता चार्जिंगला वगैरे लावलेला असतो. मग इकडे जयंतला ती सांगत असते की ही चादरसुद्धा नीट लावा आणि मला ना कसंसंच होतं आहे, मळमळत आहे, जरा प्लीज जरा काहीतरी खायला देता का? मग तो म्हणतो की हो हो मी ऑर्डर केलं आहे, थांब. तर दुसरीकडे घडलेला सगळा प्रकार ना श्रीनिवास लक्ष्मी आता सिद्धूला सांगू लागतात. सिद्धू जेव्हा हे सगळं ऐकतो तेव्हा सिद्धूलाही धक्काच बसतो. मग सिद्धू आता पाहत राहतो. सिद्धू म्हणत असतो की हे सगळं चुकीचं आहे. तेवढ्यातच भावनाचा कॉल आलेला असतो. भावनाचा कॉल आल्याबरोबर तो म्हणतो की आता मी हिला काय सांगू, ही सुद्धा खूप जास्त घाबरणार, तिला हे सगळं नको वाटत होतं आणि आता तेच घडतंय, मग प्लीज तिला काही सांगायला नको, हाही विचार ना इथे असणारा सिद्धू करतो. मग लक्ष्मी खोटं खोटं फोनवर बोलत असते आणि म्हणू लागते की श्रीनिवास यांचं खूपच चांगलं आदरातिथ्य तिथे झालं. अगं तुला सांगते केवढी सुंदर अशी रांगोळी काढली होती, खरंच ना अगदी प्रसन्न झालं बघ आमचं मन. आता तुला बाबांशी बोलायचं आहे का? अगं बाबांना बिझी आहेत, सगळ्या मोठमोठ्या पत्रकारांसोबत ते आता व्हिडिओ बनवत आहेत, काय काय चालू आहे बाबा त्यांचं, आता तर काय ते तुला भेटणारही नाही बोलायला. असंही खोटं नाटं लक्ष्मी सांगत असते. हे सहन न झाल्यामुळे आता मात्र वीणा आतमध्ये निघून जाते. कारण आजचा जो काही प्रकार होता तो भावनापासून लपवायचा होता. फोन ठेवल्यानंतर आता मात्र खूप जास्त रडू येत असतं लक्ष्मीला. पण सिद्धू म्हणत असतो की काळजी करू नकोस, मी आहे ना, मी काहीतरी मार्ग काढतो. आता बाहेरून खिचडी ऑर्डर केलेली असते जयंतने आणि ती खिचडी आलेली असते. पण त्या वासानेच ना आता जानूला त्रास होत असतो. जानू म्हणत असते की हे सगळं काही मला नको आहे, मला त्रास होतो आहे, त्यापेक्षा मला सूप द्या ना. मग आता त्याने सूप वगैरे बनवलेलं असतं आणि खूप जास्त व्हेजिटेबल्स घालून हे सूप केलेलं असतं. जानूच्या हातात जेव्हा ते सूप पडतं तेव्हा जानू खूप जास्त खुश होते. जानू म्हणते की वाव कसलं कमाल सूप केलं आहे, पण मला नाही आवडलं, एवढेच व्हेजिटेबल्स कोणी घालतं का ह्या सूपमध्ये, मला दुसरं सूप बनवून आणा, असं देखील आता बोललं जातं. मग आता एवढं सगळं बोलल्यानंतर ना थोडा विचार जो आहे तो मात्र आता जयंत करतो आणि पुन्हा जातो. तेच आता घरात बाहेर काही घडलेला जो प्रकार असतो, दिग्विजयने केलेला अपमान, हे सगळं काही आता श्रीनिवास यांना आठवत राहतं. श्रीनिवास जेव्हा विचार करत बसलेले असतात ना तेव्हाच ना तिथे आता लक्ष्मी येते आणि लक्ष्मी श्रीनिवास यांना म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही विचार करताय, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, दादाचा स्वभाव इतका बदलला कसा, खोट्याला साथ कधीपासून तो एवढी द्यायला लागला, नाही तर खोट्याला तो साथ देत नव्हता. तेव्हा आता श्रीनिवास म्हणतात की जसं दिवस बदलत जातात ना तशी माणसंही बदलत जातात, बघ ना आता तूही तुझ्या वागण्यात खूप बदल केलेस की लक्ष्मी. पण आता ती म्हणत असते पण मी खोटं बोलायला दुजोरा कुठे देते, बाकी जरी आपले बोलणे बदलले काही झालं तरीसुद्धा आपण खोटं कधीच बोलत नाही आणि खोट्याची साथ तर देतही नाही. मग हे सगळं कसं काय, मला ना कुठेतरी वेगळंच वाटतंय, नक्कीच काहीतरी दिग्विजय ह्याला माहीत नाही आहे, नाहीतर तो अशी बाजू घेणारच नाही, असं देखील आता लक्ष्मी बोलत असते. आणि ती श्रीनिवास यांना समजवत असते, म्हणत असते की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मला माहिती आहे ना तुम्ही एक माणूस म्हणून किती
आहात ते चांगले, पण आपल्या मुलाला का असं कळत नाही ना, मला कळतच नाही. म्हणजे बघ ना, मी एवढी मेहनत करून हे सगळं काही मिळवलं, पण त्याचं क्रेडिट तो घेऊन गेला. कष्टाचं पाणी पाणी झालं, पण हे सगळं काही मला बघवतच नाही आहे, असंही आता श्रीनिवास बोलत असतात. लक्ष्मी त्यांना सावरत असते. लक्ष्मी बोलत असते की बाबा तुम्ही नका त्रास करून घेऊ. लक्ष्मीने हे सगळं म्हटल्यानंतर श्रीनिवास विचार करतात सिद्धूने आता ते नेमकं पॅटर्न कोणाच्या नावावर आहे हे शोधायचा निर्णय घेतलेला असतो. तो असं म्हणणं असं असतं की एकच पॅटर्न दोघा व्यक्तींच्या नावावर कसं काही असू शकतं, आणि म्हणूनच मग आता त्या नंबरवरून या सगळ्याचा शोध घ्यायचा असं त्याने ठरवलेलं होतं. त्याने आता त्याच्या मित्रांना कामाला लावलेलं असतं. जेवढं काही त्याला करता येईल ना तेवढ्या सगळ्या गोष्टी तो करत असतो. तेच दुसरीकडे जेव्हा आता वर्कशॉपला जातात ते आणि बघतात तर काय तिथे आता सील केलेलं असतं सोलर पॉवर दैवी सन्स अँड तिथे जे काही बॅनर लावलेला असतो ग्रँडसन ह्यांचा जो काही मोठा बॅनर असतो तिथे एक वर्कशॉपला लॉक लावलेलं असतं, आणि लॉक लावलेलं जेव्हा दिसतं तेव्हा तिथे कामगार जे आहे त्यांनी ठेवलेले ते येतात, आणि ते कामगार आल्यानंतर म्हणतात की आम्हाला तर वाटलं होतं आता चांगलंच आपलं वर्कशॉप चालेल, पण एवढ्या लवकर आम्हाला सगळ्यांना काम सोडून जावं लागेल असं वाटलं नव्हतं. तेवढ्यातच एक बेवडा माणूस तिथे येतो आणि त्याच्या बायकोची 1 महिन्याची नोकरी गेली, इथे ती कामाला लागली म्हणून मग आता आम्हाला 1 महिन्याचा पगार हवा आहे असं देखील बोलून तो हट्ट धरत असतो. त्यावर आता श्रीनिवास त्याला समजावत असतात आपलं कंपनी कामाला चालू झाले का मी तुम्हाला पैसे देतो असं देखील ते म्हणत असतात, पण त्यांचं काही तो ऐकत नाही. तो दारूच्या नशेतच आता श्रीनिवासांना मारहाण करायला सुरुवात करतो. श्रीनिवास सांगत असतात की तुमचं काहीतरी गैरसमज होतं, ऐका माझं, पण तरीसुद्धा ना तो माणूस आता श्रीनिवास यांचा ऐकत नसतो. तो श्रीनिवासांना लाथाबुक्क्यांनी मारू लागतो. श्रीनिवास अक्षरशः खाली लोळतात. मग आता त्यांचा चष्मा काढून सुद्धा त्यांना मारलं जातं. त्यांना आता ह्या सगळ्यामध्ये समजत नसतं की काय करावं ते. त्यांची अवस्था खूपच बेकार करून ठेवलेली असते. तेच आता जयंत सकाळ झालेली असते म्हणून उठतो. इकडे तिकडे बघत असतो आणि तेव्हा त्याला लक्षात येतं की जानू तर उठलेली आहे. मग जानू कुठे गेली असेल. मग तेवढ्यातच ना तो जानूला हाक मारतो, जानू उठली आहेस का. मग तेव्हा ना त्याला कालचा प्रसंग आठवतो. तो विचार करतो की काल काय असं घडलं होतं. काल तर तिकडे जाण्यासाठी जानू किती एक्साइटमेंट होती. मग नंतर जानूला काय झालं की जानू असं वागायला लागली, काहीच कळत नाही आहे मला, असाही समज ना त्याचा झालेला असतो आणि तो थोडा विचार करू लागतो. तेच दुसरीकडे मात्र संतोष आता पेढे वगैरे घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की घ्या ना, तोंड गोड करा, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची, तुम्ही इथे का आलात, आत्ताच्या आता चालते व्हा इथून, असं देखील आता त्याला म्हटलं जातं. वीणा त्याच्यावर चिडते आणि त्याला हाकलून लावत असते, पण तो आता वीणाला सांगत असतो की तुमचं जे काही नवीन वर्कशॉप सुरू झालं आहे ते बंद झालं ना, त्याचे हे पेढे आहेत, म्हणजेच खरं तर गव्हर्नमेंटने तुमचं ते सील केलं आहे असंही आता म्हटलं जातं. तेव्हा कुठे जाऊन लक्ष्मी आणि त्यासोबत वीणाला ही गोष्ट कळते. मग त्यांनाही हे ऐकून धक्का बसतो आणि त्याला तिकडनं घालवून सांगत असतात की जा तू इकडनं, तुझी काहीच गरज नाही आहे आम्हाला, पण तरीसुद्धा तो काही जात नसतो. तेवढ्यातच दारावरनं आता श्रीनिवास येतात आणि श्रीनिवासांची झालेली ही अवस्था बघूनच ना राग येत असतो. तर बँकेत तिथे असतो तर श्रावणबाळ तू तरी पेढा घे. मग वीणा म्हणते की हो आहेत ते श्रावणबाळ आणि तुम्ही रावणबाळ आहात, किती आईबाबांचा तिरस्कार करायचा फक्त पैशांच्या हव्यासापोटी. त्यावर तो म्हणतो की मी रावण आहे तर तू मंदोदरी आहेस, अगदी मंद बायकांसारखं काम करतेस, असं बोलून वीणाला आता तुच्छ लेखत असतो. मग वीणासुद्धा त्याचं ऐकून घेत नाही. तू आता चालता हो असं देखील लक्ष्मी त्याला बोलत असते. तेवढ्यातच ना तिथे श्रीनिवास येतात आणि श्रीनिवासांची झालेली अवस्था बघून ना आता लक्ष्मीला रडू येत असतं. लक्ष्मीला कळत नसतं की ह्यांची अवस्था झाली कशी. तेव्हा संतोषला मात्र त्यांची ही अवस्था बघून चांगलाच आनंद होत असतो. तो म्हणत असतो की अशा माणसाचे असेच हाल होणार, असंच पाहिजे, कारण ह्यांना ना आता समजत असेल की काय आहे ते, आणि त्याने हातावर ना मेरा बाप चोर आहे असं लिहून आणलेलं असतं. वर तो बोलतसुद्धा असतो ह्याच्यावर ना मी टॅटू काढला असता, पण या बापाचं हातावर नाव लिहायलासुद्धा मला नाही आवडते, असंही तो आता बोलत असतो. लक्ष्मी बोलते की काय तोंड आहे, आत्ताच्या इथे तुझं काय तोंड घेऊन निघून जा. तेच दुसरीकडे जानू बसलेली असते. जयंतीला म्हणतो की आपण जरा बाहेर फिरायला जाऊया. तर जानू म्हणत असते मनातल्या मनात की तिला असं वाटतं की हा तिच्या माहेरी घेऊन जाईल. मग ती बोलते की चालेल आपण जाऊया बाहेर. मग जयंत तिला विचारतो की तू मला विचारणार नाहीस का की मी तुला बाहेर कुठे घेऊन चाललो आहे ते. तर जानू त्याला विचारते की कुठे घेऊन चालला आहे मला तू. त्यावर जानूला जयंत म्हणतो की आपण दिग्विजय यांच्या ऑफिसमध्ये जात आहोत. दिग्विजय यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहे ही गोष्ट जेव्हा आता तिला कळते तेव्हा मात्र आता तिचं अचानक डोकं दुखायला सुरुवात होतं आणि ते डोक्याला हात लावते.
होते आणि ती म्हणते की मला त्रास होतो आहे. मग आता ह्या सगळ्या हालचाली बघून जयंतला अजूनच संशय येतो की ही दिग्विजय यांच्या ऑफिसमध्ये का बरं जात नाही. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.